हॅलो फ्रेंड्स, आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत की प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर म्हणजेच गर्भधारणा तुमची कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही किती दिवसांनी डॉक्टरांकडे जायला हवंय किंवा तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टकडे किती दिवसांनी जायला हवंय हे आपण सर्व इन डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामध्ये पेशंटची तर इच्छा असते की डॉक्टरांकडे लवकरात लवकर जावे, पण यामध्ये पेशंटच्या नातेवाईकांची किंवा त्याच्या घरच्यांची इच्छा नसते की एवढ्या लवकर डॉक्टरांकडे जावे। त्यांचं म्हणणं असं असतं की आत्ताची प्रेग्नन्सी कन्फर्म झाली आहे, एवढ्या लवकर जाण्याची काय गरज आहे जर तुम्हाला कुठली लक्षणं नसतील, कुठले त्रास नसतील तर असं करू नका। जरी तुम्ही तुमची घरी प्रेग्नन्सी टेस्ट केलेली असेल आणि ती पॉझिटिव्ह आलेली असेल तरी पण लवकरात लवकर डॉक्टरांकडे जायला हवे, कारण घरी जे तुम्ही प्रेग्नन्सी किटमध्ये जी टेस्ट कराल त्यामध्ये प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे तर तुम्हाला समजेल, पण त्यामध्ये हे नाही समजणार तुम्हाला की प्रेग्नन्सी गर्भाशयातच आहे का, म्हणजेच युटरसमध्ये आहे का किंवा युटरसच्या बाहेर आहे, म्हणजेच ट्यूब्समध्ये आहे का, ओव्हरीजमध्ये आहे का किंवा एक्टॉपिक प्रेग्नन्सी आहे का हे तुम्हाला प्रेग्नन्सी किटवर समजणार नाही। त्यामुळे तुम्ही जरी घरी प्रेग्नन्सी टेस्ट केलेली असेल तर लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांना जाऊन दाखवा। आणि जरी तुम्ही घरी प्रेग्नन्सी टेस्ट केलेली नसेल आणि तुमचा पिरियड एकदम रेग्युलर जर असेल, पिरियड अजिबात लेट होत जर नसेल तर अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता। म्हणजेच तुमचे डॉक्टर तुमची युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करतील आणि त्यास अकॉर्डिंग तुम्हाला लगेच ट्रीटमेंट स्टार्ट करतील। तर जेवढ्या लवकरात लवकर जाता येईल तेवढं तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जा, म्हणजेच तुम्हाला योग्य पद्धतीने ट्रीटमेंटची सुरुवात करता येईल। त्याचबरोबर काही प्रॉब्लेम असेल, काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर तेही टाळता येतील। आता तुम्हाला प्रश्न पडेल की एवढ्या लवकर डॉक्टरांकडे जाण्याचा काय फायदा, एवढ्या लवकर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच का डॉक्टरांकडे जावे। प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पहिले 3 महिने फॉलिक ॲसिड घेणे खूप महत्त्वाचे असते। बऱ्याच वेळा प्रेग्नन्सी प्लॅन करतानाही फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन चालू करतात, आणि जरी तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताना स्टार्ट नसेल केलेलं तर लवकरात लवकर म्हणजे प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच फॉलिक ॲसिड स्टार्ट करा, म्हणजेच बाळामध्ये काही व्यंग होणार नाही, त्याचबरोबर बाळामध्ये काही कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज होणार नाहीत। तर तुम्हाला असे काही व्यंग किंवा कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज काही टाळायच्या असतील तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन चालू करावे। आणि दुसरं म्हणजे जर गर्भवती स्त्रीला उलटी मळमळीचा जर त्रास होत असेल तर तिला लवकरात लवकर औषधे व गोळ्या चालू करता येतील, त्यामुळे फ्युचर कॉम्प्लिकेशन जे होणार आहेत ते आपल्याला टाळता येतील। त्याचबरोबर बऱ्याच गर्भवती स्त्रियांना खूप वेळा लघवीला जावे लागणे किंवा युरिनचं इन्फेक्शन होणे असेही लक्षणे दिसतात, तर हेही आपल्याला लवकरात लवकर ट्रीट करता येतील जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे लवकरात लवकर गेले तर। नाहीतर फ्युचरमध्ये खूप उलट्या आणि मळमळींचा त्रास पेशंटला होऊ शकतो आणि त्यामुळे पेशंटला IV फ्लुइड्स त्याचबरोबर IV मेडिकेशन द्यावे लागू शकते। तर अशी काही लक्षणे असतील तर तुम्ही लवकरात लवकर मेडिसिन्स चालू करावेत। त्यानंतर पुढची गोष्ट ही तर होती आत्तापर्यंत मेडिसिनच्या बाबतीत किंवा औषधांच्या बाबतीत, तर पुढील महत्त्वाची गोष्ट आहे स्कॅन किंवा अल्ट्रासाऊंड करणे किंवा सोनोग्राफी करणे। तर बऱ्याच स्त्रिया असं विचारतात की एवढ्या लवकर सोनोग्राफीमध्ये काय दिसेल, एवढ्या लवकर कशाला सोनोग्राफी करायला हवी आहे। तर जवळजवळ 5 वीक्समध्येच म्हणजे 5 वीक्समध्ये प्रेग्नन्सीमध्ये जस्टेशनल सॅक दिसते। तर 5व्या आठवड्यामध्ये म्हणजे 5 वीक्समध्ये जर जस्टेशनल सॅक जर युट्रसमध्ये जर दिसलं म्हणजे गर्भपिशवीत जर दिसलं तर इंट्रायुट्राईन प्रेग्नन्सी आहे हे आपल्याला कन्फर्म होतं, म्हणजेच प्रेग्नन्सी आपल्या गर्भाशयातच आहे हे कन्फर्म होतं। त्याचबरोबर एक्टॉपिक किंवा ओव्हेरियन किंवा ट्यूबल प्रेग्नन्सी नाही आहे हे आपल्याला कन्फर्म होतं, आणि ही खूप महत्त्वाची बाब आहे। आणि जरी एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहिलेली असेल आणि जर तुम्ही लवकरात लवकर अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफी जर केलेली असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल, कारण की एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये लवकरात लवकर जर मेडिसिन्स घेण्यात आले तर एक्टॉपिक प्रेग्नन्सी क्युअर करता येईल, आणि जर खूप लेट झालं तर तुम्हाला सर्जरी करण्याची गरज पडते। मेडिकल मॅनेजमेंटवर ही एक्टॉपिक प्रेग्नन्सी क्युअर होत नाही, त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स होतात, म्हणजेच एक्टॉपिक प्रेग्नन्सी रप्चरही होऊ शकते, कारण बरेच पेशंट येतात की खूप सिव्हिअर ॲबडॉमिनल पेन असतं, खूप पोटात खूप दुखत असतं, त्याचबरोबर थोडंसं ब्लिडिंगही होत असतं,
पण पोटात खूप दुखत असतं, खूप तीव्र वेदना असतात पोटामध्ये आणि अशा वेळेला जर सोनोग्राफी केलं तर इंटरनल ब्लिडिंग म्हणजे आतमध्येच ब्लिडिंग झालेलं असतं. अशा वेळेला इमर्जन्सीमध्ये लगेच सर्जरी करण्याची गरज असते. त्यामुळे लवकरात लवकर सोनोग्राफी करून घ्यावी. त्याचबरोबर ह्या सोनोग्राफीसोबतच तुमची नेक्स्ट व्हिजिट म्हणजे नेक्स्ट सोनोग्राफी कधी असेल, म्हणजेच आपण न्यूकल ट्रान्सलन्सी स्कॅन करतो ते कधी असेल, ॲनोमली स्कॅन कधी करावे लागेल, फिटल डॉपलर कधी करावे लागेल, आपल्याला 9व्या महिन्यामध्ये कुठली सोनोग्राफी करावी लागेल, हे आपल्याला प्लॅनिंग आत्ताच करता येईल. आणि पुढील गोष्ट म्हणजे आपले डॉक्टर आपल्याला ब्लड टेस्ट ॲडवाईस करतील, म्हणजेच हिमोग्लोबिन, ब्लड ग्रुप ॲडवाईस करतील. कारण बऱ्याच स्त्रियांना ब्लड ग्रुप माहीत नसतं. एखाद्या स्त्रीचं ए पॉझिटिव्ह आहे, बी पॉझिटिव्ह आहे, ए निगेटिव्ह आहे, बी निगेटिव्ह आहे, ओ पॉझिटिव्ह, अ निगेटिव्ह आहे, कुठला ब्लड ग्रुप आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. RH निगेटिव्ह जर मदर असेल आणि RH पॉझिटिव्ह जर फादर असेल तर फ्युचर कॉम्प्लिकेशनही आपल्याला टाळता येतील. त्याचबरोबर ब्लड टेस्टमध्ये शुगर लेवल चेक करणं, थायरॉईड लेवल चेक करणं तेही महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर युरिन टेस्ट करणंही गरजेचं आहे. म्हणजेच युरिन टेस्टमध्ये जर काही पसेल्स वगैरे जर पॉझिटिव्ह आलेल्या असतील, जरी पेशंटला काही त्रास नसेल कुठलाही, जरी पेशंटला लघवीला त्रास होत नसेल, लघवीला जळजळ जरी होत नसेल, त्यांची फ्रिक्वेन्सी वाढलेली नसेल, म्हणजेच खूप वेळा लघवीला जाण्याची गरज जरी नसेल, अशा केसेसमध्ये जर पसेल्स जर युरिनमध्ये खूप प्रमाणात असले तर इन्फेक्शन होतं आणि या इन्फेक्शननंतर थ्रेटन्ड ॲबॉर्शन होण्याचे चान्सेस असतात. आणि हे सेम जर लेट प्रेग्नन्सीमध्ये खूप पसेल्स जर युरिनमध्ये प्रेझेंट आले तर प्रीटर्म लेबर होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे युरिन इन्फेक्शनला म्हणजे लघवीच्या इन्फेक्शनला खूप लाईटली घेऊ नका. त्याचे तुमच्या डॉक्टरांनी दिलेले अँटीबायोटिक्स व्यवस्थित घ्या, म्हणजे असे कॉम्प्लिकेशन होणार नाहीत. त्याचबरोबर थायरॉईड लेवल चेक करणंही खूप गरजेचं आहे. कारण थायरॉईड लेवल कमी किंवा जास्त होणं तुमच्या बाळासाठी अजिबात चांगलं नाही. त्यावरही लगेच मेडिसिन्स चालू करता येतात. त्यामुळे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तुम्हाला तुमचं ब्लड चेक करायचं आहे, ब्लड टेस्ट करून घ्यायचे आहेत, शुगर लेवल चेक करायचे, थायरॉईड लेवल चेक करायचे, युरिन टेस्ट करायची आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला गर्भधारणेपूर्वी म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यापूर्वीच जर काही टॅब्लेट्स चालू असतील, जसं की थायरॉईडच्या टॅब्लेट्स जर चालू असतील किंवा शुगरच्या किंवा अँटीडिप्रेसंट जर टॅब्लेट्स चालू असतील तुम्हाला, किंवा अँटी अँक्झायटिक, अँटीसायकोटिक्स जर टॅब्लेट जर चालू असतील तुम्हाला, तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना दाखवायचं आहे. म्हणजेच तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे हे तुम्हाला त्यांना सांगायचं आहे. त्यानुसारच तुम्हाला तुमचा गोळ्यांचा डोस कमी किंवा जास्त करता येईल. किंवा जर तुम्हाला टॅब्लेट बदलण्याची जर गरज असेल की काही टॅब्लेट्स प्रेग्नन्सीमध्ये चालत नाहीत, अशा जर काही टॅब्लेट्स असतील तर ते तुम्हाला चेंज करून देतील. कारण काही असे मेडिसिन्स असतात ज्यामुळे तुमच्या बाळामध्ये काही व्यंग निर्माण होऊ शकतो. त्यामुळे असे काही प्रॉब्लेम होऊ नये किंवा असं काही बाळामध्ये व्यंग किंवा काही ॲनोमली असे तयार होऊ नये हे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह डॉक्टरांना लगेच दाखवा. म्हणजेच हे कॉम्प्लिकेशन्स लगेच टाळता येतील आपल्याला. आणि सोनोग्राफीबद्दल जर बोललं तर हे तर कळतंच आपल्याला की प्रेग्नन्सी एक्टॉपिक आहे का नॉर्मल आहे. त्याचबरोबर आपल्याला हेही पाहता येतं की प्रेग्नन्सी सिंगल आहे का डबल आहे का ट्रिपलेट आहे, हेही या प्रेग्नन्सीमध्ये जे आपण प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच जर सोनोग्राफी केलं तर हेही आपल्याला यामध्ये कळेल. म्हणजेच आपल्याला मेंटली प्रिपेअर होता येतं की प्रेग्नन्सी सिंगल आहे का, डबल आहे का, ट्रिपलेट आहे का, यासाठी ही सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तुमच्या डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घ्यावा. म्हणजेच तुमचे मेडिकेशन्सही चालू होतील, सोनोग्राफीही होईल आणि सोनोग्राफीमध्ये जर कॉम्प्लिकेशन्स असतील काही तेही आपल्याला लवकरात लवकर ट्रीट करता येतील. त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये अजूनही काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर तेही आपल्याला लवकरात लवकर निदान करता येईल. त्यामुळे पिरियड लेट झाल्यानंतर किंवा पिरियड मिस झाल्यानंतर लवकरात लवकर प्रेग्नन्सी टेस्ट करा. प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार मेडिकेशन सोनोग्राफी करून घ्या. या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. स्टे हेल्दी, स्टे हॅप्पी. थँक्यू.